नमस्कार सर्वांना. आज आपण सर्वांच्या आवडीची मटण दम बिर्याणी बनवणार आहोत. चला मग बिर्याणी कशी बनवायची ते पाहूया. मटण दम बिर्याणीसाठी सर्वात प्रथम आपण कांदा तळून घेऊया. सुरुवातीला फास्ट गॅस ठेवायचा. कांदा आता तांबूस कलरवर तळून घेतलेला आहे. सुरुवातीला फास्ट गॅस ठेवला होता आणि थोडासा लाल झाल्यानंतर स्लो गॅस केला. आता याला आपण काढून घेऊया. एवढ्याच कलरवर तळून घ्यायचा. त्याची प्रोसेस चालूच असते आतमध्ये. ताटामध्ये काढून घ्यायचा. खाली काढल्यानंतर हे आणखीन थोडासा लाल होतो. काजू तळून घेऊया. काजू 2 भाग केलेत काजूचे. स्लो गॅसवर तळून घ्यायचं. तांबूस कलर झालेला आहे. आता ह्याला आपण काढून घेऊया. बिर्याणीसाठी लागणारे हे साहित्य सर्व घेतलेलं आहे. आपण एक एक पाहूया. हा आहे बिर्याणी मसाला, धणे पावडर, जिरी पावडर, हे काश्मीरी मिरची, हळद, लाल तिखट, दही, पुदिना कोथिंबीरची पेस्ट, कांदा तळून घेतलेला आहे, ही अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतलेली आणि हे मीठ आहे. बिर्याणीसाठी मटण स्वच्छ धुवून घेतले 4 वेळेस आणि हे मटण अर्धा किलो आहे. ह्याला आता आपण मॅरिनेट करून घेऊया. हळद टाकली पहिल्यांदा, त्याच्यानंतर काश्मीरी मिरची कलरसाठी. ह्या मिरचीने कलर खूप छान येतो बिर्याणीला. 4 चमचे टाकून घ्यायची. त्यानंतर लाल तिखट 2 चमचे. तिखट आपल्या आवडीनुसार टाकू शकता. त्यानंतर धने पावडर 4 चमचे, जिरी पावडर 2 चमचे, बिर्याणी मसाला 4 चमचे, हे 6 चमचे टाकूया बिर्याणी मसाला. हिरवी मिरची पेस्ट, कांदा टाकूया, तळलेला कांदा, अर्धा लास्टला टाकायला ठेवूया. त्यानंतर दही, पुदिना कोथिंबीरची पेस्ट. ह्या मटणमध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे आणि तेल टाकलं आहे. ह्याला चांगलं हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे सर्व मसाले याला व्यवस्थित लागतात. ह्याला आता 1 तास असंच मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया आपण. मटण दम बिर्याणीसाठी बासमती तांदूळ घेतलेला आहे. त्याला 4दा धुवून घेतलं आहे आणि ह्याला 1 तास असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. तांदूळ शिजण्यासाठी मोठं पातेलं घेतले, जाड बुडाचं आहे हे. कधी पण बिर्याणी बनवताना जाड बुडाचं पातेलं घ्यायचं, म्हणजे बिर्याणी खाली चिटकत नाही. तांदूळ शिजण्यासाठी वाटी तांदूळ घेतले तेवढंच पाणी घ्यायचं, मोजूनच पाणी घ्यायचं. तर 10 वाटी मी तांदूळ घेतले, 10 वाटीच पाणी घेतले. 2 वाट्या एक्स्ट्रा टाकले तरी चालतंय. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे टाकून घेऊया. 4 चमचे मीठ, तेजपत्ता, 4-5 लवंग, चक्री फूल, 2-3 दालचिनी, मिरी, थोडासा शहाजिरा, मसाला
वेलची थोडीशी कुटून घ्यायची आणि हिरवी वेलची ह्याला पण थोडंसं फोडून घ्यायचं. पुदिन्याची पानं, लिंबू पिळायचं. शहाजिऱ्याने थोडंसं पिवळसर कलर येतो पाण्याला, त्यामुळं लिंबू पिळायचं. लगेच शुभ्र पाणी होतं लिंबू पिळल्यामुळे. ह्याला आता उकळी यायची वाट पाहूया आपण. ह्याच्यामध्ये धुवून ठेवलेला राईस टाकूया. या राईसला आता चांगलं हलवून घेऊया हलक्या हाताने. आता ह्याला झाकून ठेवूया. मटणला आता अर्धा तास झाला आहे मॅरिनेट करून. आता ह्याला शिजण्यासाठी ठेवले. चिकनपेक्षा मटणला शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे ह्याला जास्त टाईम शिजवावं लागेल. शिजवून घेऊया आपण चांगले. मध्ये मध्ये 5-5 मिनिटाला हलवायचं याला, जेणेकरून खाली चिटकलं नाही पाहिजे ते. आता ह्याला आणखी झाकून ठेवूया शिजण्यासाठी. आहे आता याच्यामध्ये राईस टाकून घेऊया. त्याच्यावर आता तळलेला कांदा टाकू. व तळलेले काजू टाकले. ह्याला थोडे होल करायचे. ह्याच्यामध्ये गावरान तूप टाकायचं. एक तासापूर्वी मी केसरचं पाणी केलं होतं. केसर भिजवून ठेवले होते, त्याचं पाणी टाकायचं. आता उरलेलं मी साईडला टाकून घेते. पेपर झाकून पॅक करून ठेवू, जेणेकरून ह्याच्यातून हवा बाहेर नाही आली पाहिजे. 5 मिनिटं फास्ट गॅसवर ठेवू. फास्ट गॅसवर ठेवलं होतं. आता तवा गरम केला, लोखंडी तवा. त्याच्यावर 10-20 मिनिटं स्लो गॅसवर दम देण्यासाठी ठेवू. आता बिर्याणी झाली का बघूया. बिर्याणी झाली आहे. तर गॅस बंद करू. आता बिर्याणीला ताटामध्ये काढूया. मी ही बिर्याणी काढून घेतली आहे. ही पहा किती सुंदर दिसत आहे. ही कोशिंबीर आहे आणि कांदा, लिंबू. टेस्टला तर एकदम भन्नाट झाली आहे. बिर्याणीसाठी ज्या मी साध्या आणि सोप्या ट्रिक सांगितल्यात, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची बिर्याणी कधीच बिघडणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.